सी सेक्शन केल्यावर लवकर वजन कमी होतं की नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर लवकर वजन कमी होतं? हा जर प्रश्न तुम्हाला पडला आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर होतं असं की जेव्हा बाळाची डिलिव्हरी होते, दॅट डिलिव्हरी कॅन बी नॉर्मल, दॅट डिलिव्हरी कॅन बी सी सेक्शन, सिजेरियन. तर जन्म झाल्या झाल्या आईचं वजन हे जवळजवळ एक 5 ते 7 किलो ऑन एन ॲव्हरेज वजन कमीच होत असतं. त्याच्यात ऑब्व्हियसली बाळाचं वजन तर असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त शरीरातून वेगवेगळे फ्लुइड्स बाहेर पडत असतात, तर त्या फ्लुइड्सचं देखील याच्यात वजन असतं. तर सुरुवातीला दोघांचे कॉन्स्टंट म्हणजे 5 ते 7 किलो वजन हे कमी होत असतं. पण जशी जशी आता ब्रेस्ट फिडिंग चालू होते तशी तशी प्रत्येकी आठवड्याला, पहिले 1-2 आठवडे असतात, प्रत्येकी आठवड्याला जवळजवळ एक 300 ते 500 ग्राम हे आईचं वजन कमी होत असतं. मग आता इथून खरा फरक जाणवायला सुरुवात होतो ब्रेस्ट सिजेरियन डिलिव्हरीमध्ये आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये. आता होतं असं की ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असते त्यांची पहिल्या आठवड्यापासूनच एक नॉर्मल शारीरिक हालचाल ही सुरू होऊन गेलेली असते. ते चालू शकतात, जे दैनंदिन कामं असतात ते बऱ्यापैकी चालू करू शकतात ते. पण ज्यांची सी सेक्शन झालेली आहे त्यांना हीच नॉर्मल हालचाल करायला जवळजवळ 3रा-4था आठवडा उठून जातो. मग ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असते त्यांची पहिल्या आठवड्यापासून हालचाल सुरू झाल्यामुळे त्यांची मुवमेंट लवकर होते किंवा त्यांची मुवमेंट ही सुरू होऊन गेल्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम हे चांगलं असतं. त्याच्यामुळे वजन त्यांचं लवकर कमी व्हायला सुरुवात होतं. ॲज कम्पेअर टू जे सी सेक्शन ज्यांचं झालेलं असतं त्यांची सिन्स मुवमेंट होत नसते, शारीरिक हालचाल होत नसते, त्याच्यामुळे वजन हे हळूहळू उतरत असतं. पण ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली त्यांच्या 8व्या-9व्या महिन्यावर परत प्री प्रेग्नेन्सी ज्यांचं जे वजन होतं ते बॅक टू नॉर्मल यायलाच हवं. व्हेरियस ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांचं 12व्या किंवा जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत वजन हे बॅक टू प्री प्रेग्नेन्सी यायलाच हवं. जर इन केस तुमचं नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि 9व्या-10व्या महिन्यापर्यंत वजन नॉर्मल येत नाहीये किंवा सिजेरियन झालंय आणि 1-1.5 वर्षापर्यंत तुमचं वजन बॅक टू नॉर्मल येत नाही, तर कुठेतरी तुमच्या शरीरात हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे. आणि जोवर आपण हा हॉर्मोनल इम्बॅलन्स रिस्टोर करत नाही किंवा बॅलन्स करत नाही तोवर वजन हे कमी होणारच नाही. असं असंख्य महिलांनी माझ्या कम्युनिटीमध्ये त्यांच्या हॉर्मोनल्स वरती काम करून त्यांचं वजन प्री प्रेग्नेन्सी वरती न्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा काय अनुभव होता नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशीच माहिती मी माझ्या चॅनलवरती सांगत राहतो, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.